प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात रक्षाबंधनसाठी ही रेसिपी YouTubeवरती खूप धुमाकूळ घालतीये. मी पण 1 वर्षापासून ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करतीये आणि यावर्षी मला परफेक्ट रेसिपी जमली बरं का आणि तेव्हाच मी तुमच्याशी शेअर करतीये. कारण कसं आहे परफेक्ट प्रमाण असलं की पहिल्याच प्रयत्नात घेवर खूप छान जमतो. त्यासाठी आपल्याला इथे 3 चमचे तूप वितळून घ्यायचं आहे. पाव वाटी थंड दूध घ्यायचं आणि 1 वाटी मैदा म्हणजे वजनी प्रमाणात 130 ग्रॅम मैदा घ्यायचा आणि त्याच वाटीने मोजून पावणे 2 वाट्या थंड पाणी घ्यायचं. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे घेवर बनवण्याचं. त्यासाठी पहिल्यांदा एका वाडग्यात 3 चमचे तूप घ्यायचं व त्यात काही बर्फाचे खडे घालून तुपाचा कलर बदलेपर्यंत एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं. अगदी लोण्यासारखं मऊ झालं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घालायचा, पाव वाटी थंड दूध घालायचं आणि मिक्स करायचं. त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून 3 ते 4 मिनिट एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं. अगदी इथं दाखवलेलं आहे ना त्या पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये हे सगळं मिश्रण एका गाळणीने गाळून घ्यायचं. म्हणजे काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या गाळणीतच राहतील आणि एकदम स्मूथ बॅटर तयार होईल. त्यानंतर हे मिश्रण थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या पातेल्यात त्याच वाटीने 1 वाटी साखर व अर्धी वाटी पाणी घालून त्याचा गुलाबजामसारखा पाक बनवून घ्यायचा. त्यानंतर एका छोट्या पाटीत थंड पाणी व बर्फाचे खडे घालायचे आणि घेवरचं मिश्रण त्यात ठेवायचं. थंड मिश्रणामुळे घेवर खूप छान बनतात. त्यानंतर जाड बुडाचं पातेलं किंवा छोटा कुकर गॅसवरती ठेवायचा. तेल गरम झालं की थोडं-थोडं मिश्रण वरून घालायचं. तेल जास्त गरम असेल तर घेवर करपतो आणि कमी गरम असेल तर घेवर खाली तळाला बसतो. त्यामुळे घेवर करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. आणि बघा असा मस्तपैकी जाळीदार घेवर आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर घेवर व्यवस्थित नितळून घ्यायचा. मी ते सगळे घेवर एका चाळणीत नितळण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर एका डिशमध्ये घेवर घ्यायचा, त्यावर साखरेचा पाक घालायचा आणि मी इथे बदाम रबडी बनवली आहे तीही त्याच्यावरती घालून घेतली. नंतर आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यावरती बदाम, पिस्त्याचे काप घालायचे. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि चांदी वर्कणे हा घेवर मस्तपैकी छान सजवून घ्यायचा. म्हणजे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. तर अशा या सुंदर घेवरचा पहिला घास माझ्या लाडक्या भाऊरायाला.